हाय, नमस्कार सर्वांना. तर आज आपण भाई कटिंग कशी करायची आणि कटोरीची कटिंग कशी करायची, कशी मापे टाकायची हे पाहणार आहोत. ही पहा आपली कच्ची कटोरी. हे आपण व्यवस्थित कडाने अशी शेप आखून घेणार आहे तसा. त्याच्यानंतर आपण कटोरी वाढवायला शिकणार आहोत. आता कटोरीची मापे कशी टाकायची, कटोरी ही आखून घेतल्यानंतर कटोरी पूर्ण किती भरते ते बघायचे आणि त्या कटोरीचा हाफ करायचा आहे, म्हणजे तो आपला मध्य मिडल पॉईंट येईल. आता इथं 5.5 कटोरी आहे तर 5.5चा 2.75 हा मिडल पॉईंट आला आहे. आता ह्या मिडल पॉईंटपासून खाली 1.5 इंच, ह्या बाजूला 1 इंच घेते आणि ह्या बाजूला 1 इंच. जर तब्येत जर जास्त असेल एखाद्या लेडीची तर तिथं 1 ऐवजी 1.25 1.5पर्यंतही घेऊ शकतो. वरून खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. इथं 1/2 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवायचं आहे, जेणेकरून आपली कटोरी पुढे दाटू नये यासाठी. आता ह्या साईडला सुद्धा 1/2 इंच वाढवायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे आणि ह्या साईडचा सुद्धा हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईंट करून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा जॉईंट करून घ्यायचा आहे. पहा इथं घेतला आहे. आता आपला राहिला भाग कोणता, राहिला भाग हा भाग पॉईंट महत्त्वाचा आहे. ह्याचे 4 भाग आपल्याला पाडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने, जेणेकरून आपल्याला कटोरीचा शेप व्यवस्थित असा देता येईल. इथं वरून आपण 1/2 इंच घेतला आहे, त्याच्यानंतर ह्या पॉईंटला आपण 1/2 इंचच घ्यायचं आहे, जेणेकरून इथं कटोरीला आपला फुगा येत नाही. इथं आपल्याला अर्धा घ्यायचा आहे, इथं आपल्याला पाऊण घ्यायचा आहे व खाली 1 इंच आपला बरोबर. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित त्या पॉईंटमधून जाऊन आपण व्यवस्थित कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपला कटोरीचा शेप व्यवस्थित येतो. वाकडा तिकडा इकडं तिकडं फिरत नाही, कुठं कटोरी फुगतही नाही. ही ट्रिक्स कटोरी न फुगण्याची, कटोरीचा शेप व्यवस्थित येण्याची टीप आहे. आणि आता आपण कटोरी कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी कट करून पाहिली तर तुमची कटोरी ही व्यवस्थितच बसणार, कुठंही फुगा येणार नाही, कुठंही व्यवस्थित असं जास्त एक्स्ट्राचं कापड असं कटोरीमध्ये दिसणार नाही. व्यवस्थित तुमची कटोरी फुगणार, व्यवस्थितच कटोरीला तुमचा शेप येणार. कडेला मी 1 इंच जिथं घेतलं आहे तिथं जर हेवी साईज जर असेल तर तिथं 1च्या पुढं 1.25 1.5पर्यंत तुम्ही अंतर घ्यायचं आहे. बाकी खालचं 1.5 इंच प्रत्येक कटोरीसाठीच घ्यायचं आहे. मिडल पॉईंटच्या तिथले फक्त वाढवायचे दोन्ही साईडचं. आता आपण भाई कटिंग करायची आहे. भाई कटिंग करण्यासाठी आपल्याला भाई कट, भाई उंची आणि भाई गडी हे 3 पॉईंट महत्त्वाचे असणे गरजेचे आहे. इथं पहा भाई कट कसा काढायचा. भाई कट पूर्ण उंची, पूर्ण छातीची घडी जी आहे त्याला 12ने आपल्याला डिवाइड करायचं आहे. 12ने डिवाइड केल्यानंतर जी काय आपला येते ती भाई कट. आता ही छातीची घडी कशी करायची तर भाई कट पूर्ण उंची भागिले 12. उदाहरणार्थ 36 छातीची घडी आहे तर 36ला 12ने भागलं तर 3 येतोय, तर हा आला आपला भाई कट. भाई घडीचा फॉर्म्युला काय आहे. भाई घडीचा फॉर्म्युला आपली छातीची घडी जी आहे 1/4 केलेली त्याच्यातील अर्धा इंच कट करणे, ही आली आपली भाईची घडी. अशा पद्धतीने हे सर्व मापे आपल्याला ब्लाऊजचे भाईच्या कटिंगसाठी लागणार आहेत. व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून जरा मी फास्ट सांगत आहे, कारण की हळूने व्हिडिओ स्लो केला की जरा बरेच जण बघायला कंटाळा करतात. ही पहा आपण भाईची उंची घेतलेली आहे. भाईची उंची आपली किती आहे 5.5, तर आपण 5.5वर दोन्ही ठिकाणी माप केले आहे, जेणेकरून लाईन आपली सरळ येईल. अशा पद्धतीने आपण लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. इथून इथं आपला भाई कट येणार आहे. भाई कट आपला किती आहे 36 साईडचा, तर 3 इंच. तर आपण 3 इंच भाई कट हा घेणार आहोत. 3 इंच घेतला. दोन्ही साईडला आपण इथं सुद्धा अंतर घ्यायचं आहे खालून आणि वरून, जेणेकरून आपली सरळ रेष ड्रॉ व्यवस्थित होईल.
कुठे वाकड तिकडी होणार नाही. आता पहा, आता इथं आपली बाहीची गडी किती आहे, तर बाहीची गडी आपली 9 आहे. तर 9मधून आपण अर्धा इंच केला, हा फॉर्म्युला आहे आपला बाही गडी काढण्याचा. 9 इंचातून अर्धा इंच कट केल्यावर किती झाला, 8.5. तर 8.5 बाही इंच घेतले आहे. वरून शिलाई मार्जिन 1.5 घेतली आहे. इथं 1.5 व 1 इंच असं घ्यायचं आहे. सुरुवातीला 1 नंतर 1.5 असा पॉईंट घ्यायचा आहे. आता हा छातीच्या घडीतला 1.5 इंचापर्यंत घेतलेला पॉईंट आणि हा खालपर्यंतचा पॉईंट आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे. व्यवस्थित अशा पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे. सरळ सरळ लाईन आखून घेतल्यानंतर त्या लाईनचा आपल्याला हाफ करायचा आहे. हाफ करायचा आहे. हाफ केल्यानंतर जो काय आपला मिडल येईल, तर त्या रेषेमध्ये आपण मिडल तेवढा इंचाचा मिडल पॉईंट द्यायचा आहे. आता हा पॉईंट आपल्याला बाहीच्या आकार देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पहा, इथं आपण पाठीमागच्या बाहीचा आकार काढणार आहे. ही जास्त वरून पण द्यायचं नाही, जास्त खालून पण द्यायचं नाही. जास्त वरून दिला की तुमच्या बाहीला फुगा ही येणारच, आणि जर खालून जास्त दिलं तर तुमची बाही पाठीमागून दाटणार आहे. अशा पद्धतीने पहा, ह्या रेषेच्या इथं कोपऱ्यापर्यंत थोडंसं खाली जायचं आहे आणि त्या पॉईंटला जॉईन करायचं आहे. इथून पहा, हा झाला आपला पाठीमागचा. हा पुढचा पुढून शेप असा मिडलमधून शेप असा हा पॉईंट आणि हा पॉईंट अर्धा कवर देत मिडलपासून पुन्हा ह्या पॉईंटकडे आपल्याला छातीच्या घडीच्या पॉईंटकडे जायचं आहे. अशा पद्धतीने ही झाली आपली बाहीचा आकार. ही झाला बाहीचा पुढचा आकार, खोलगट आकार. हा इथून इथं आपण दंडगट दिला आहे 5.5 अधिक 1.5 इंच ही आपली शिलाई मार्जिंग असणार आहे. आता ही दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करायचं आहे. ही जे दोन्ही पॉईंट आहेत, ह्या दोन्ही पॉईंटचं आपलं शिलाई मार्जिंगचं असणार आहे कापड. हे शिलाई मार्जिंग म्हणजे आपली बाही कुठून आली, फक्त ही बाही जिथपासून आपली आकार संपतोय तिथपर्यंत आपली बाही आली, तिथून पुढं आपली शिलाई मार्जिंग सगळी आली. आता हे आपण कट करून घ्यायचं आहे. आपण बाही कट करून घेऊया. बाही कट करताना पाठीमागचा भाग पूर्ण दोन्ही साईडला कट करायचा आहे. बाही घडी ही आपल्याला बाही घडी डबलची घ्यायची आहे. आणि डबलची घेतल्यामुळे 2 पदर येतील. 2 पदर घेतल्यावर खालचे दोन्ही पदर धरून ही पाठीमागची बाहीचा आकार कट करायचा आहे. व पुढच्या बाहीचा आकार हा फक्त वरचाच पदर म्हणजे वरचाच हे घ्यायचा आहे, लेयर घ्यायची आहे कापडाची, आणि तो कट करून टाकायचा आहे. ही पहा, अशा पद्धतीने डबल घडी घेतलेली उघडल्यानंतर आपला असं बाहीचा आकार आपला दिसून येईल. पहा, ही झाली आपली 36 साईजच्या छातीची बाहीगडी. तर पहा, कसं वाटलं फ्रेंड्स तुम्हाला बाहीगडी ही 36 साईजची. हा आकार जास्त तुम्ही फुगून द्यायचा नाही आणि आतून पण द्यायचा नाही. इथून इथं आपल्याला मिडलला बाही कट मारायचा आहे, जेणेकरून आपल्याला बाही ही बरोबर शोल्डरवरच बसवता येईल. ही पहा, ही झाली आपली 36 साईजची छाती 5.5 इंचाची, व ही झाली आपली बाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.